नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य नमिता आणि मी वैद्य भाग्यश्री आपलं स्वागत करतो. सध्या चालू आहे नॅशनल न्यूट्रिशनल वीक. न्यूट्रिशनसाठी आपण 100% निसर्गावर अवलंबून असतो आणि निसर्गही आपलं पोषण भरभरून करत असतो. मात्र निसर्गावर मात करण्याचा जर प्रयत्न केला तर त्यातून फक्त नुकसानच होतं हे सुद्धा तितकंच खरं. ताजी फळं, ताज्या भाज्या पाहायला कोणाला आवडत नाही, पण निसर्ग नियमानुसार प्रत्येक गोष्टीचं आयुष्य ठरलेलं असतं. अंजिरासारखं फळ 1-2 दिवसांपेक्षा जास्त टिकत नाही, पण नारळ 1-2 महिनेही तसाच्या तसा राहतो. दुधी भोपळा 4-5 दिवस छान राहतो, तर कोहळा 4-5 महिने साठवून ठेवला तरी चालतो. निसर्गाने दिलेल्या उपजत प्रोग्रॅमनुसार प्रत्येक गोष्ट टिकते आणि त्यानंतर खराब होते आणि नष्ट होते. पण मॉडर्न सायन्सच्या मदतीने आपण निसर्गाच्या पुढे जाऊ शकतो असा समज झाल्याने आपण या मूळ प्रोग्राममध्ये बदल करण्याचं साहस केलं. हायब्रिड बीज, त्यात जेनेटिक बदल, तयार फळांवर आर्टिफिशियल स्प्रे यांच्या मदतीने ते महिनोन-महिने तशीच्या तशी राहतील. फळांवर एकही काळा डाग, एकही सुरकुती येणार नाही अशी योजना केली आणि बाजारात अगदी एकसारख्या आकाराची फळं दिसू लागली. इतकंच नाही तर चुकून बाजूला राहून गेली तरी एक महिना खराब न होता राहू लागली. आत्तापर्यंत असं होत असे की एखादा पेरू बाजूला राहून गेला तर 1-2 दिवसात त्याचा वास संपूर्ण घरात पसरत असे. आता मात्र कधीकधी 8-10 दिवस झाले तरी पेरू तसाच्या तसा राहतो आणि गंमत म्हणजे कापून खाल्ला तर चवीला पेरूसारखा लागतही नाही. केळीच्या सालीवर एखादा दुसरा काळा डाग असल्याने काय बिघडतं? साल काढून टाकलं की आतलं केळं पोषण मूल्याने युक्त असणं हे अधिक महत्त्वाचं नाही का? जे सफरचंद फार तर फार 8 दिवसांसाठी चांगलं राहत होतं ते 1 महिन्यानंतरही तसंच राहत असेल तर खाल्ल्यानंतर त्याचं पचन होण्यासाठी आणि ते अंगी लागण्यासाठी किती बरं वेळ द्यावा लागेल. म्हणूनच सध्या इम्परफेक्ट इज परफेक्ट किंवा अगली फ्रूट मूव्हमेंट संपूर्ण जगात लोकप्रिय होत आहे. टोमॅटो एकसारख्या आकाराचे नसले, भडक लाल रंगाचे नसले तरी चालतील, 4-5 दिवसात खराब झाले तरी चालतील, पण चवीला टोमॅटो सारखे लागले पाहिजे. देशी बियाणापासून आणि ऑर्गॅनिक पद्धतीने उगवलेल्या धान्यामध्ये, फळांमध्ये, भाज्यांमध्येच खरं न्यूट्रिशन आहे आणि आपण सर्वांनी त्याचीच कास धरायला हवी. आधुनिकतेच्या नावाखाली अन्नात झालेले चुकीचे बदल समजण्यासाठी आणि त्यापासून आपलं आणि आपल्या परिवाराचं रक्षण करण्यासाठी पाहत रहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.